सज्जनो, माणूस घडतो तोही संगतीनं, माणूस बिघडतो तोही संगतीनं. तरुण मंडळी भरपूर आहे. माणूस घडतो तोही संगतीनं, माणूस बिघडतो तोही संगतीनं. माणसाचं उत्थान होतं तेही संगतीने होतं, माणूस लयाला जातो तोही संगतीने जातो. माणसाचं कल्याण होतं तेही संगतीने होतं, माणसाचं पतन होतं तेही संगतीने होतं. पतन उद्धार संघाचा महिमा, तेजावे आदमा संत जेने किंवा संत सेवे. पतन आणि उद्धार हा जीवनात संघाचा महिमा आहे. संगतीचा हा फार मोठा गुण आहे किंवा दुर्गुण आहे. ज्याच्या संगतीमध्ये माणूस राहतो त्याच्या अनुपस्थित सुद्धा माणूस त्याच्या मनाप्रमाणे वागायला लागतो. हा संगतीचा मानवी जीवनावर होणारा परिणाम आहे. राजकारणी लोकांची संगत करा, राजकारण शिकायला वेळ लागणार नाही. पहिलवानाची संगत करा, पहिलवानकी यायला वेळ लागणार नाही. पत्ते खेळणाराची संगत करा, रमी जुटी कळायला वेळ लागणार नाही. कीर्तनकाराचा संग करा, कीर्तन शिकायला वेळ लागणार नाही. ज्याचा संघ जीवनामध्ये घडतो त्याचा रंग हा माणसाच्या जीवनात चढत जात असतो. म्हणून आमच्या गावाकडं अशी एक म्हण आहे बघा, मावल्या हो, तुमच्या इकडं असेल तर बोला. ढवळ्या शेजारी पवळा बांधला, वान नाही पण गुण लागला, आहे का नाही? तुमच्या इकडं पण आहे का? अरे वा, मला वाटलं भागाभागात बदल असेल. आमच्या इकडं मेल्यावर माणसं जाळतात, तुमच्या इकडं जीव गेल्यावर का? मग सारखंच आहे. एखादा काळा माणूस गोऱ्या माणसाजवळ बसला तर त्याच्या कलर बदलण्याची गॅरंटी मी देणार नाही, पण त्याच्या अंगातले गुण याच्या अंगात यायला मात्र वेळ लागणार नाही. हा संगतीचा मानवी जीवनावर होणारा परिणाम आहे. लक्ष देऊन ऐका बरं का. आपण शेतकरी मंडळी आहात. एका विहिरीचं पाणी एका शेतातल्या एका वाफ्याला, लक्ष द्या, एका विहिरीचं पाणी एका शेतातल्या एका वाफ्यातल्या मिरच्याला सोडा, ते मिरच्याला तिखट बनवतं. त्याच विहिरीचं पाणी तुम्ही कारल्याला सोडा, ते कारल्याला कडू बनवतं. आणि त्याच विहिरीचं पाणी तुम्ही केळीला सोडा, ते केळीला गोड बनवतं. पाणी एकाच विहिरीचं आहे. त्याच विहिरीचं पाणी त्या शेतातल्या त्याच वाफ्यातल्या मिरच्याला सोडलं तर कडू, मिरच्याला सोडलं तर तिखट, कारल्याला सोडलं तर कडू, आणि केळीला सोडलं तर गोड. महाराज म्हणतात, पाणी ज्याच्या संग जातं ना त्याचा रंग त्याला चढत जात असतो. पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाए वैसा. मग दुधात टाका नाही तर दारूत टाका. विठाला विठाला. बरोबर आहे ना? पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाए वैसा. लक्षात ठेवा, जो जैसी संगती करे वैसे ही फल लीन. कदली शिप भुजंग मुख एक बूंद तीन गुण. एक पाण्याचा थेंब गरम ताव्यावर पडला तर त्याचं अस्तित्व संपून जातं. तोच एक पाण्याचा थेंब कमळाच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमकतो. आणि तोच एक पाण्याचा थेंब वसंत ऋतूमध्ये जर शिंपल्यात पडला तर त्याचा मोती तयार होतो. पाण्याच्या थेंबामध्ये बदल नाही, संगत बदलली, परिणाम वेगळे वेगळे झाले. तसं प्रत्येकाच्या शरीरात आत्मतत्व एक आहे, पण संगतीनं घडतात आणि संगतीनं बिघडतात. म्हणून जीवनामध्ये संगत फार महत्त्वाची आहे. कनिष्ठाचा संघ जीवनात घडला तर कनिष्ठ अवस्था प्राप्त होते, मध्यमाचा संघ घडला तर मध्यम अवस्था प्राप्त होते, आणि वरिष्ठाचा संघ जीवनात घडला तर वरिष्ठ अवस्था प्राप्त होते. फार लक्ष देऊन ऐका बरं का. कनिष्ठाचा संघ, मध्यमाचा संघ आणि वरिष्ठाचा संघ. मोठ्याची संगत माणसाला जीवनामध्ये घडावी. मोठ्याच्या संगतीत आलं ना बरं का, मोठ्याच्या संगतीत आलं की गाड्याला नंबर नसले तरी चालतात. बरोबर कळलं ना तुम्हाला सगळ्यांना? आता मोठ्याच्या संगतीत आलं की मोठं व्हायला वेळ लागत नाही. मी तुम्हाला सुंदर उदाहरण सांगेल. वाल्या कोळ्याच्या जीवनातलं उदाहरण घ्या. वाल्या कोळ्याने एवढं पाप केलं होतं तेवढे पापी आपण निश्चितच नाही. वाल्या कोळ्याच्या पापाची गणना सुद्धा करता आली नाही. महाराज म्हणतात, हे बघा इथं बसल्यापैकी मी तर सांगेल एकही एवढा माणूस पापी नाही वाल्या कोळ्या एवढा, एक सुद्धा. तुम्ही करून करून किती पाप केला असेल. तुम्ही खाऊन खाऊन 50-60 कोंबड्या खाल्ल्या असतील, याच्यापेक्षा काय? 10-5 बोकडे खाल्ले असतील, याच्यापेक्षा काही पाप आहे तुमच्या जीवनात? काय? अरे वाल्या कोळ्यांनी माणसं मारली होती, मोजली नव्हती. पुन्हा एकदा ऐका. वाल्या कोळ्यांनी माणसं मारली होती, मोजली नव्हती. बरं मारले ते काही बिड्या फुके नव्हते मारले, ब्रह्मवेत्ते मारले होते. महाराज म्हणले वाल्या कोळी महाहत्यारी. अपार पाप केले होते त्यानं. अपार. अपार कशाला म्हणतात? ज्याचा अंतही नाही आणि पारही नाही, याला म्हणतात अपार. पण एवढा पापी असणारा वाल्या कोळी, त्याला नारदाची संगत झाली. वाल्या कोळ्याचे वाल्मिक ऋषी झाले आणि राम जन्माला येण्याच्या अगोदर रामायण लिहून ठेवलं. कोळीयाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण राम आधी केले रामायण रामादे. रामायण रामाधी
गहन, केली रामायण रामादी. महाराज म्हणले लक्ष द्या, धीरेंद्र शास्त्री महाराज सगळ्यांना माहिती आहेत ना, बागेश्वर धाम महाराज तरुणांना सगळ्यांना महिलांना माहिती आहे बघा. कालपासून त्यांची दिल्ली ते वृंदावन हिंदू जोडो पदयात्रा सुरू झाली बरं का. धीरेंद्र शास्त्री महाराज सर्वांना माहिती आहे. काय त्यांच्याकडे चमत्कार, त्यांच्याकडे एक चमत्कार आहे. कोणता? लक्ष द्या माझ्याकडे. आपल्या पेंडॉलमध्ये मंडपमध्ये समोर बसलेल्या अनोळखी माणसाची एखादी चिठ्ठी लिहितात आणि अनोळखी माणसाला सांगतात की याच्यातला कोणताही माणूस माझ्याकडे घेऊन ये, तू जो माणूस आणशील ती चिठ्ठी त्याच माणसाची निघणार आहे. शक्तीच आहे ना ही, बोला. हे साधारण नाही बरं का, ही शक्तीच आहे. मी याच्या पुढचं सांगेल तुम्हाला. बागेश्वर महाराज आपल्या समोर बसलेल्या मंडपात बसलेल्या बरं का, संपत महाराज आपल्या समोर मंडपात बसलेल्या अनोळखी माणसाची चिठ्ठी लिहितात आणि ती चिठ्ठी त्याच माणसाची आणि त्याच्याच घरचं सगळी माहिती निघते. हे एक आश्चर्य आहे. पण याच्या पुढचं आश्चर्य सांगेल मी तुम्हाला. धीरेंद्र शास्त्री महाराज समोर बसलेल्या आणि जन्माला आलेल्या मंडपमध्ये बसलेल्या माणसाची चिठ्ठी लिहितात आणि ती निघते. आमच्या वाल्मिकानं जन्माला न आलेल्या रामाची चिठ्ठी अगोदर लिहून ठेवली आणि तसं वागावं लागलं रामाला. बरं, तसं वागावं लागलं. हे मोठं आश्चर्य आहे. जेव्हा तुम्हा अध्यात्म पूर्ण कळेल ना, तुम्हाला हे चमत्कार वगैरे सगळं कमी वाटेल. तेव्हा अध्यात्म प्रगल्भ व्हायला पाहिजे, फार महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा. आता पूर्वी जर म्हटलं असतं, आता कुरुक्षेत्रावरचं संजयाला दिसत होतं, हे जर आजच्या जमान्यात बोललं तर खरं वाटेल. इथून मागच्या मोबाईलचा जमाना नव्हता तेव्हा बोललं तर खरं वाटेल का? कुरुक्षेत्रावरचं घर बसल्या बसल्या कसं काय दिसेल? आता इथून व्हिडिओ कॉल करा, दुबईचा माणूस आपण पाहू शकतो. सेम टू यू. आज बोलणं कळलं तुम्हाला? जेव्हा विज्ञान प्रगत होईल तेव्हा अध्यात्म कळायला सोपं जाईल, फार सोपं जाईल. शून्याचा शोध कुणी लावला? बोला, शाळेतल्या मुलांनी सांगा. शून्याचा शोध कुणी लावला? आर्यभट्ट. बरोबर आहे ना? मग शून्याचा शोध आर्यभट्ट, आणि आर्यभट्ट आता काही वर्षापूर्वी होऊन गेल्या. मग शून्याचा शोध जर आर्यभट्टने लावला असेल तर 100 कौरव आणि 5 पांडव मोजले कशाने? आज बोलणं कळते ना तुम्हाला? हुशार माणसं आहात तुम्ही, बरोबर आहे ना? कोणताच शोध आता लागला नाही. पूर्वीचा शोध आता समोर आला, एवढाच अर्थ आहे. विठाला विठाला. वाल्या कोळ्याचे वाल्मिक ऋषी झाले हे मोठ्याच्या संगतीत आल्याचे परिणाम. लक्ष देऊ नाही का बरं का? बदलणं महत्वाचं आहे. वाल्या कोळ्याचे वाल्मिक ऋषी झाले हे मोठ्याच्या संगतीचे परिणाम. आता कनिष्ठाचा संघ बघा, अनमोल किमतीचा हिरा आहे. कुणाच्या घरी हिरा असेल आणि तो जर कन्फ्यूज असेल की बुवा हिरा खरा आहे का खोटा आहे, तर खरा हिरा खोटा हिरा ओळखायचा कसा? महाराजांना त्याची एक प्रक्रिया सांगितलेली आहे. हिरा आयरनीवर ठेवायचा. आयरन माहिती आहे सर्वांना? मावल्या हो, आयरन माहिती आहे ना? बाळा हो, तुम्हाला आयरन माहिती आहे का रे? कुंभाराच्या घरी असते ती. हां हो. आयरन कुणाच्या घरी असते? खोट खोट बोलायचं नाही, आयरन लोहाराच्या घरी असते. लक्षात ठेवा, आयरन लोहाराच्या घरी असते. आतापर्यंतच्या लोकांना आयरन पाहायला मिळते आणि कळते. इथून पुढच्या पिढीला आयरन पाहायलाही मिळणार नाही, कळणार सुद्धा नाही. का? कॅम्प्युटरचं युग आहे. संसारती ती संसार, हा जो बदलत राहतो त्याचं नाव संसार आहे. पूर्वी ज्या गोष्टी होत्या त्या आता दिसत नाही, आता ज्या गोष्टी आहेत येणाऱ्या 5 वर्षात राहणार नाही. आजी, तुमच्या जमान्यात पाणी भरायचं म्हणल्यावर कुठं जावं लागायचं? आडाला, हिरीला, आहे का ना? हिरीला जायचं, पोहऱ्यांनी पाणी शेंदायचं, शेंदायचंच म्हणायचं. पोहऱ्यांनी पाणी शेंदायचं, हंड्यात टाकायचं, डोक्या हंडा घ्यायचा, रांजणीत टाकायचं. किती कष्ट होते. आता ते कष्ट राहिले नाही. आता गावाला टाकी, पाईपलाईनचा सप्लाय, दारात नळ, नळाला हंडा लावायचा, घरात पाणी न्यायचं, कष्ट राहिले नाही. आता नळाला हंडा लावायचं काम राहिलं नाही. नळाला नळी लावायची, नळी हांड्यात नेऊन टाकायची. काही दिवसांनी नवऱ्यानं पाणी मागितलं तर बाया नळीच त्याच्या तोंडात घालते. जमाना बदलत चालला आता. मला 2-3 दिवसापूर्वी एका पोरानं व्हॉट्सअपला मेसेज केला, म्हणजे महाराज इथून पुढच्या मुलांना आईच्या पदराची सावली मिळणार नाही. मी म्हणलं काय भूकंप वगैरे होणार आहे का रे? म्हणे नाही. म्हणलं मग इथून पुढच्या मुलांना आईच्या पदराची सावली का मिळणार नाही? म्हणे इथून पुढच्या आया जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट घालणार, पदरच राहणार नाही, सावली मिळायचा प्रश्नच राहणार नाही. विठाला विठाला आयरन ही लोहाराच्या घरी असते. हिरा आयरनीवर ठेवायचा आणि त्या हिऱ्याला वरून घणानं मारायचं. खरा हिरा असेल आयरनीत घुसेल, घनात घुसेल, पण फुटणार नाही. ही खऱ्या हिऱ्याची ओळख आहे. हिरा ठेविता आयरणी
वाचे मारिता जो घनी तोचे मोल पावे खरा करणीचा होय चोरा. खरा हिरा आहे महाराज संपत महाराज, पण आयरनीत घुसला नाही तर घनात घुसला, मग उपयोग काय त्याचा? हिरा खरा आहे पण घनात घुसला, आयरनीत घुसला. भजण्याचा आवाज चांगला आहे पण कवाच भजनाला येत नाही. माझं बोलू नका. तुम्ही पाहा ते एकादशीचं भजन असल्यावर लय मरमर गावात. ज्याचा आवाज चांगला आहे त्याच्या घरी 17 खेप जाणं लागते. चला ना आमच्या घरी भजन आहे. ते म्हणते सगळ्या बोलवा, सगळे आल्या मायाकडे या. म्हणजे उठत नाही जागेहून, ते लय ताईट 3च अभंग येतात त्याला. बरोबर आहे ना. पुन्हा त्याचा दुसऱ्याला उचललं की टाळ ठेवते, हे म्हण तूच आता, आणि आम्ही काय म्हणाव. हा बरोबर आहे का? लय अवघड काम ते. बरोबर, लक्ष द्या माझ्याकडे, फार महत्वाचं आहे. लक्ष. विठाला विठाला. आवाज गोड आहे, आवाज गोड आहे पण भजनात येत नाही, मग फायदा आहे त्याचा? नाही. तसं हिरा खरा आहे पण घनात घुसला नाही तर आयरनीत घुसला, उपयोग काय त्याचा? महाराज म्हणतात ते काढायचं सुद्धा प्रमाण आहे. हिऱ्याला हिरकणी दाखवायची. हिरा हिरकणी काढी आयरनतून. हिरा सुद्धा हिरकणी दाखवल्याबरोबर आयरनीतून बाहेर येतो. मग महाराज म्हणले हिरा खरा आहे पण खरा घना. येवाई ओ दाजी, पाहुण्याला म्हणलं ओ येवाई, जरा नेमकंच जमायलंय, जरा दम खा ना. विठाला विठाला. घनानं सुद्धा हिरा फुटत नाही, पण घनानं न फुटणारा हिरा महाराज म्हणले ढेकणाच्या संगतीत आला तर. ओढाळाच्या संगे सात्विक नासली, 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 ओढाळाच्या संगे सात्विक नासली. घनानं हिरा फुटत नाही, माझ्याकडे लक्ष द्या. पण ढेकणाच्या संगतीत आला तर फुटल्याशिवाय राहत नाही. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला किंवा दुभंगला, कुसंगे नाडला साधू जैसा किंवा तैसा. ढेकणाच्या संगतीत आल्यानंतर हिरा भंगून जातो. याला जास्त महत्व देऊ नका, त्याच्या पुढचं चरण महत्वाचं आहे. कुसंगे नाडला साधू जैसा किंवा तैसा. सामान्य माणसं कुसंगानं बिघडतील याच्यात नवल नाही. ते सामान्यच माणसं आहेत. काय एखादा आपल्याला जर बोलला ना, आपण त्याला फिरून बोललो, तो काय म्हणतो माहिती आहे का? अहो आम्ही साधारण खेड्यातले माणसं आहे, तुमच्यासारखं का शिकलेलो आहे आम्ही? अहो तुम्ही महाराज आहे ना, आम्ही चुकू बाबा. काय म्हणतात माणसं, हे रिअल आहे बरं का. अहो आम्ही चुकू, आम्ही खेड्यातली माणसं आहे, साधारण माणसं आहे, आम्हाला का कळत? अहो पण तुम्ही तर महाराज आहे ना. महाराज म्हणले सामान्य जीव बिघडल नवल नाही. कुसंगे नाडला साधू जैसा. साधू कुसंगानं बिघडतो. त्याला पंचतंत्रामध्ये उदाहरण आलेलं आहे. असंग संग दोषेन साधो यांती विक्रियाम दुर्योधन प्रसंगेन भीष्मगो हरणे गतः. भीष्माचार्यासारखे भगवत भक्त, भीष्माचार्यासारखे इच्छामरणी, भीष्माचार्यासारखे धनुर्धारी, त्यांना सुद्धा एक दिवस विराटाच्या घरी गायी चोरायला जाण्याची इच्छा झाली. बैसता चोरापाशी तैशीची होय बुद्धी, देखताची चिंधी मन धावे. फार सोपी गोष्ट आहे. एक बोलू तुम्हाला, वाईट माणसाच्या संगतीत राहण्यापेक्षा एकटं राहणं परवडलं. पुन्हा एकदा ऐका, वाईट माणसाच्या संगतीत राहण्यापेक्षा एकटं राहणं परवडलं. महाराज संगतीतल्या माणसानं पक्ष संपलेत. मी आत्ताची रियालिटी सांगेल महाराष्ट्राची तुम्हाला, लक्षात ठेवा बरं का.
पंचतंत्रामध्ये त्याला उदाहरण आलं ना, अरे भीष्माचार्यासारख्याला चोरी करण्याची इच्छा व्हावी. मग काही लोक म्हणतात हे महाराज लोक बिघडल्यावानी काऊन करायले. संगतीचा परिणाम, संगतीचा परिणाम. कुसंगानं साधू सुद्धा बिघडू शकतो, लक्षात ठेवा. म्हणून महाराज म्हणले, जैसा खावे अन्न वैसा होवे मन, जैसा पिवे पाणी वैसे बोले वाणी. माझ्याकडे लक्ष द्या. अन्नात बदल झाला तर मनात बदल होतो, आणि पाण्यात थोडा जरी बदल झाला तर लक्ष तुमच्या लक्ष ना. हां, पाण्यात बदल झाला का वाणीत बदल होतो. म्हणून सज्जना सांगाती करावा उपवास, दुर्जनाचा गोड घास खाऊ नये. सज्जन माणसाच्या संगतीत उपवाशी राहायची जरी वेळ आली ना, जीवनातलं भाग्य समजा. आणि दुर्जनाच्या घरी पक्वान्न जरी खायला मिळालं ना, जीवनातलं दुर्भाग्य समजा. विठाला विठाला. कनिष्ठाचा संग कनिष्ठ अवस्था, मध्यमाची संगत मध्यम अवस्था. कळलं महाराज आम्हाला संगत महत्वाची आहे. ऐका बरं का. संग मत करो राजा का. तरुण मंडळ, संग मत करो राजा का, पता नहीं कब रुला दे. संग करो संतन का, पता नहीं कब हरी से मिला दे. एखाद्या राजाच्या संगतीत गेले ना, एक नाही एक दिवस रडण्याची वेळ येईल. आणि एखाद्या साधूच्या संगतीत गेले ना, महाराज म्हणले कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. अर्ध क्षण घडता संताची संगती, तेने होय शांती महत पापा. बघा मी सांगेल तुम्हाला, इथं बसल्यापैकी कुणाला कुत्र व्हायला आवडेल का. बोला हो, नाही काहीतरी बोला. आवडेल का. नाही आवडणार. इथं बसल्यापैकी कुणाला गाढव व्हायला आवडेल का. हो बोला हो, नाही काहीतरी आवडेल. नाही आवडणार. इथं बसल्यापैकी कुणाला रेडा व्हायला आवडेल का. नाही आवडणार. इथं बसल्यापैकी तुम्हाला कुणाला रेडा व्हायला आवडणार नाही, कुत्र व्हायला आवडणार नाही, गाढव व्हायला आवडणार नाही. पण मला आवडेल. मला कुत्रही व्हायला आवडेल, रेडाही व्हायला आवडेल, आणि गाढवही व्हायला आवडेल. मला कुत्र व्हायला आवडेल, पण कोणतं. व्हावे त्याचे द्वारी वा 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 वा. व्हावे त्याचे द्वारी व्हावे त्याचे द्वारी व्हावे त्याचे द्वारी एखादी परी. लक्ष द्या माझ्याकडे. व्हावे त्यांचे द्वारे श्वानयाती का, तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन. कुतरा नको मोकलू दातारा. कुत्र कर पण देवा तुझ्या दारातलं कर, संताच्या दारातलं कर. धर्मराजाबरोबर स्वर्गात कुत्र सुद्धा गेलं बरं का. कुत्र सुद्धा स्वर्गात गेलं. चला, शिवाजी महाराजाच्या समाधी शेजारी कोणाची समाधी आहे. बोला. कुत्र्याची. वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी आहे. का. राजांच्या चितेमध्ये त्यानं उडी मारली होती. समर्पण केलं होतं. समर्पण केलं होतं ना. शिवाजी महाराजाच्या समाधी शेजारी वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी आहे. ते कुत्र व्हायला काय अडचण आहे. बोला.
अरे शिवाजी महाराजाच्या समाधी शेजारी ज्या कुत्र्याची समाधी आहे ते कुत्रं व्हायला इथं बसल्यापैकी कुणाला आवडणार नाही? सगळ्यांना आवडेल. आज माणसाचं नाव नाही निघत ना, काही कुत्र्याचे नाव निघत नाहीत. हां आपलं त्या ते एकच निघतंय, बरोबर आहे ना. वाघ्या नावाच्या कुत्र्याचं नाव निघतं ना. महाराज कुत्रं व्हा पण त्यांच्या दारातलं व्हा. मी अजून सांगेन तुम्हाला, अरे रेडा व्हा पण ज्ञानोबारायानं हात ठेवलेला व्हा. गाढव व्हा पण कोणतं? एकनाथ महाराजानं कावडीचं पाणी पाजलं ना ते गाढव व्हा. कुत्रं व्हा नामदेवरायानं ज्याला तुपाची वाटी घेऊन मागे पळतात ते कुत्रं व्हा. उद्धार आहे. महाराज म्हणले इथं जे सेवा मिळेल ती सेवा करा. त्या सगळ्या महिला इथं झाडायचं वगैरे स्वच्छतेचं काम करतात. टाळ्या वाजवा एकदा त्यांच्यासाठी. महाराज म्हणले इथं कोणतीही सेवा करा ती वाया जाणार नाही. लक्षात ठेवा बरं का. तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन व चेष्टाचे. फार महत्वाचे. संगत महत्वाचे. म्हणजे जन्माला आल्यानंतर कुणाच्या संगतीत जाणं शक्य आहे? बघा आता जन्माला आल्यानंतर आपण कुणाच्या संगतीत जातो आणि कुणाच्या संगतीत गेल्यावर आपल्याला सुख मिळणार आहे. जन्माला आलेला जीव म्हणजे आपण 4 गोष्टीच्या संगतीत जाणं शक्य आहे. त्या 4 गोष्टी कोणत्या आहेत बघा. प्रथमतः एक जीव हा जड वस्तूच्या संगतीत जाऊ शकतो. दुसरा मुद्दा, एक जीव हा जीवाच्या संगतीत जाऊ शकतो. तिसरा मुद्दा, एक जीव देवाच्या संगतीत जाऊ शकतो. आणि चौथा मुद्दा, एक जीव हा संताच्या संगतीत जाऊ शकतो. 4 जोड्या लक्षात ठेवा बाळाओ. जीव जडाची संगत 1, जीव जीवाची संगत बोला 2, जीव देवाची संगत 3 आणि जीव संताची संगत 4. या 4पैकी आपल्या जीवनाचं कल्याण कुणाच्या संगतीत आहे हे आपल्याला पाहायचं. प्रत्येकाचं एक उदाहरण पहा. जीवाने जर जड वस्तूचा संग केला तर सुख मिळेल का? आता जड म्हणजे काय कळलं पाहिजे. जड म्हणजे अचेतन. ज्याच्यामध्ये चेतना नाही ते झालं जड. हा माईक जड आहे, हलवला तर हालतो, नाही तर स्वतःहून कुठं जातो का? नाही. म्हणजे याच्यात चेतना नाही. ऐका, या माईकमध्ये जशी चेतना नाही तसं आपण ज्या संसाराचा संग करतो कैलास महाराज, त्या संसारात सुद्धा चेतना नाही. मग अचेतन अशा संसाराचा संग केला आणि सुख मिळालं असं मानणारा एकही महात्मा आतापर्यंत त्या जगाच्या पाठीवर झाला नाही. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. सुख तर लांबच राहिलं, सुखाचा विचार सुद्धा जीवनामध्ये येत नाही. सुखाचा विचार सुद्धा कसा येत नाही मी उदाहरण सांगेन तुम्हाला. एक मुलगा मुंबईला होता, लग्न ठरलं म्हणून गावाकडे आला. लग्न झालं, बायकोला घेतलं, मुंबईला गेला. पोरा आता भानगडीत पडत नाही. हम दो हमारे दो, पहिले दो जाने दो, गोईंग टू वृद्धाश्रम. बायकोला घेतलं, मुंबईला गेला आणि 10x10ची खोली केली आणि आपला संसार त्या रूममध्ये थाटला. एक दिवाण आहे, टी व्ही आहे, फ्रीज आहे, कूलर आहे. का दोघांना जेवढ्या आवश्यक वस्तू लागतात तेवढ्या 10x10च्या खोलीत मांडल्या. एक दिवस दोघंही पती पत्नी पलंगावर झोपले. झोपल्यानंतर हा म्हणतो, का ग या 10x10च्या खोलीत एका पलंगावर आपण दोघं जण मोकळे झोपलो, पण आलं की बिघडतं. बायको म्हणे काय? म्हणे आपल्याला मुलगा झाला तर झोप व्हावा कुठं. त्यांना अशी कल्पना केली. लग्न झाल्यानंतर अशा कल्पना करणं साहजिक आहे. तुमच्या इकडं मला माहिती नाही, आमच्या इकडे लग्न झालं की दुसऱ्या दिवशी नवरदेव नवरीला आंघोळ घालतात बघा. त्याला हळद फेडायचा कार्यक्रम म्हणतात. बरोबर आहे का? तुम्ही ब्रह्मचारी आहेत का सगळे? अरे मग हो नाही काय ते का तुमची मेमरी डिलीट झाली त्या दिवसपासून? ब्लँकच झाली का सगळी? काहीच ध्यानात नाही का? बरोबर आहे ना? नाही होतं कधी कधी असा सदमा होतो माणसाला कधी कधी. बसा ना दाजी. ओ यो आहे, ओ दाजी. पाहुण्याला म्हणलं बसा. विठाला विठाला, अरे विठ्ठल विठाला त्यांना एक त्यांचे ते हळद फेडायचा कार्यक्रम असतो बघा. ते आंघोळ झाली, मावल्या हो तुम्हाला कळेल हा. त्यांची आंघोळ झाली की त्यांना एका बाहेर बाजेव नाही तर पलंगाव माय तुम्ही बोला बसवतात. आणि एखादी बाई घरामध्ये जाते आणि पाट्यावरचा काय आणते? ओरोटा आणते. जमला आता. ते ओरोटा म्हणजे कोण असतं? बोपा. बोप्याच ना. हां, ते ओरोटा म्हणजे बोपा असतो बघा. बोपा असं म्हणतात त्याला. आणि त्याला असं टोपरं घालतात वरून, है ना. त्याला ते काजळ लावायचं, टोपरं घालायचं, त्याला बाळू त्यात गुंडाळायचं. आणि ते बोपा म्हणजे बाळ असतं, बरोबर माय. आणि ते लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच ते बाळ म्हणून त्याला खेळवायचं असतं नवरदेव नवरीनं. बायकोनं म्हणायचं धरा धरा मला पाण्याला जायचं, बरोबर आहे ना. नवऱ्यानं म्हणायचं धर धर मला वाळू चोराय जायचं. आपलं ते कापूस चोरायचं, आपलं शेतात जायचं. दोन्ही चुकलं बा. आता काय कर. दर दर लक्ष द्या. दर दर मला शेतात जायचं असतं ना. असं असतं का नाही?
असतं ना माया हो, असतं ना. हां, तुम्ही म्हणसाल ते लय असतं, हागलं मुतलं भरपूर असतं त्याच्यात. तुम्ही म्हणसाल एवढं तुम्हाला कसं काय माहीत? माझं झालंय म्हणून मला माहिती आहे. हे असं घडल्यावर मी ते आईला विचारलं, म्हणलं हे कशासाठी असतं? आईनं सांगितलं पुढं चालून तुमच्या जीवनात एखादा मुलगा मुलगी व्हावं त्याच्यासाठी केलेली पूर्वकल्पना, स्वप्न सजवलेलं असतं. तुमच्या जीवनात असा एखादा मुलगा मुलगी यावं त्याच्यासाठी केलेली पूर्वकल्पना, अशा कल्पना करणं साहजिक आहे. बायको हुशार होती. तो म्हणे आपल्याला मुलगा झाला तो झोपवावं कुठं? बायको हुशार होती. ते म्हणे याच पलंगावर आपण त्याला जागा करू, तुम्ही थोडं पलीकडं सरका, मी थोडं अलीकडं सरकन. ते करून पाहायला लागले, जसं काय खरंच पोरगं झालं. तो बाजूला झाला, ही बाजूला झाली, एवढी जागा झाली. पहा म्हणे एवढ्या जागात तर एक पोरगं मोकळं झोपल, काय चिंता करायचं काम आहे? तो तेवढ्यावर थांबला नाही. म्हणे जुळं झालं तर जुळं कळतं ना तुम्हाला, आवळं जावळं. हां, जुळं झालं तर बायको म्हणे आणखी थोडं पलीकडं सरका, मी आणखी अलीकडं सरकते. एवढी जागा होती, आता एवढी जाय. बघा म्हणे आता एवढ्या जागेत 2 पोरं झोपतील, काय चिंता करायची गरज आहे? तो तेवढ्यावर थांबला नाही. म्हणे दोघाच्या पाठीवर मुलगी झाली तर? होणे जाणे काही नाही, हां, जर आणि तर. मुलगी झाली तर बायको म्हणे आणखी थोडं पलीकडं सरका, मी आणखी अलीकडं सरकते. आणखी थोडं पलीकडं सरकाय गेला, पलंग संपून गेला. धाडकन पलंगाच्या खाली पडला. त्याच्या कमरेचं हाड मोडलं. त्याला दवाखान्यात आपण कीर्तन झाल्यावर नेऊ. त्याला तिथंच पडू द्या, आपल्याकडे वेळ कमी आहे. मला फक्त एवढं सांगा, पलंगावून खाली पडून कमरेचं हाड मोडण्याचं जे दुःख त्याला केलं ते झालेल्या पोरानं केलं का न झालेल्या? बोला ना. न झालेले जर कमरेचे हाड मोडतात, धन्यवाद, समजने वाले को इशारा काफी है. विठाला विठाला. जागेपणी तर सुख नाही, स्वप्नातल्या मुलानं कंबरड मोडायचं दुःख पदरात पाडलं म्हणून संसाराचा संग आपल्या फायद्याचा नाही. आपण आता दुसरा मुद्दा घ्या. जीवाने जीवाचा संग केला तर सुख मिळेल का? आता एक जीव दुसऱ्या जीवाच्या संगतीत चाललाय, लक्ष देऊ नाही का? जो संगतीत चाललाय तो दुःख घेऊन चाललाय. ज्याच्या संगतीत जायचंय त्याच्याकरता अगोदरपासूनच दुःख आहे. एकादशीच्या घरी महाशिवरात्र जेवाय गेली, कोणाला पोटभर खायला मिळल? नाही कळलं? उघड्यापाशी रातभर, बस आजच्यासारखंच आहे का नाही? बरोबर. आज थंडी आहे ना चांगली, रातभर ही वान मेलं, काही फायदा आहे? 2 दुःखी जीव एकत्र आले तर सुखाची चर्चा करणार नाही. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही. राजा दुखिया, राजेश नाही राजा, बरोबर. राजा दुखिया, प्रजा दुखिया. दुखिया धन बैरागी, कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धनबिन रहत उदास. थोडे थोडे सब दुखी, सुखी राम के दास. प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे, फक्त प्रत्येकाचं दुःख वेगळं वेगळं आहे. दुःख नाही असा माणूस नाही. हा, प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे. दुःख नाही असा माणूस सापडणार नाही. बघा मी सांगेन तुम्हाला, 2 दुःखी जीव एकत्र आले तर सुखाची चर्चा कधीच करणार नाही. भगवंतानं या संसाराला बोर्ड लावलेला आहे, दुःखाला यम शाश्वत. याच्यामध्ये शाश्वत दुःख भरलेलं आहे. दुःखालय म्हणजे दुःखाचं भांडार, औषधालय म्हणजे औषधीचं भांडार, देवालय म्हणजे देवाचं भांडार, विद्यालय म्हणजे विद्येचं भांडार, पुस्तकालय म्हणजे पुस्तकाचं भांडार, औषध ते काय कृषी केंद्र औषधालय नाव असतं ना त्याच्यावर, बरोबर आहे ना? लक्षात ठेवा, त्याचं भांडार आहे. तसं हे दुःखालय आहे. महाराज म्हणले इथं दुःख वेगळं वेगळं असू शकतं पण दुःख आहे. आता मी सकाळी पुण्याला कीर्तन केलं आणि ते इथं आल्यानंतर अण्णाच्या घरी एकदम भारी जेवण बनवलं. भाकरी, चपाती, कोबीची भाजी, मेथीची भाजी, अजून कढी, सगळं भारी जेवण होतं. पण ते माझा दिवसभर प्रवास झाला आणि ते गोळी खाल्ल्यामुळं थोडंसं अस्वस्थ वाटलं. झाल्या वांत्या मला. ते मी असं स्ट्रॉंग नाही आज तेवढा उभा, बरं का, पण ते पुन्हा थोडं वांती झाल्यावर बरं वाटलं. हे दुःखच नाही का? दुःखच आहे ना. हो, दुःख प्रत्येकाच्या जीवनात आहे, फक्त त्याच्यावर तुम्हाला मात करून चालता आलं पाहिजे. ॲडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी. हे बघा, भगवान श्रीकृष्णाच्या जीवनाबद्दल मी बोलेल तुम्हाला. देव असून जन्म कुठं झाला? जेलमध्ये. भगवान श्रीकृष्ण देव असून जन्म कुठं झाला? जेलमध्ये. बरं, जन्म झाल्याबरोबर सख्या आईवडिलाला सोडावं लागलं आणि परक्या आईवडिलाजवळ जावं लागलं. 7 दिवसाचे असताना पुतना मारायला आली. एवढे संकट आहे आपल्या जीवनात. बोला, प्रभू रामचंद्र उद्या राजे होणार होते अयोध्येचे, पण आज संध्याकाळी कळलं
14 वर्षाचा वनवास भोगायचा आहे. एवढं दुःख आहे आपल्या जीवनात. जी राजाची राणी होणार होती सीता, ऐका, राजाची राणी होणार होती उद्या, पण आज कळलं 14 वर्षाचा वनवास भोगायचा आहे. फाडकती नाही घेतली. ऐका, फाडकती नाही घेतली सीतेनं. मग सीतेनं आपल्या गळ्यातले अलंकार वगैरे काढून ठेवले, भरजरीत वस्त्र होते ते काढून ठेवले आणि पतीसोबत 14 वर्षाच्या वनवासाला जायला तयार झाली. चांगल्यापणात तर कोणतीही बायको नवऱ्यावर प्रेम करेल, वाईट काळात नवरी बायकोची साथ मिळाली पाहिजे. ती पत्नी असते. चांगल्या काळात प्रेम करते ती बायको आणि वाईट काळात साथ देते ती पतिव्रता. बायका मिळतील, पतिव्रता मिळत नाही. लक्षात ठेवा बरं का. सीते एवढा वनवास नाही आहे जीवनामध्ये मावल्या हो. सीते एवढा वनवास आहे आपल्या जीवनात? अजिबात नाही. मग जेव्हा नवरा संकटात असेल ना, तेव्हा पत्नीनं त्याला खंबीर साथ दिली पाहिजे. तेव्हा माणसाला अपेक्षा एकाच माणसाकडून असते की माझी पत्नी माझ्या बरोबर आहे ना, बस, गरज नाही मला बाकीची. अरे आहे, माझी बायको आहे माझ्यासोबत, तिनं नाही सोडली माझी साथ. त्या टायमाला खऱ्या अर्थानं तुमच्या साथीची गरज असते. फार महत्वाचं आहे. 14 वर्षाचा वनवास, एवढा त्रास आहे आपल्या जीवनात? अजिबात नाही. कुणाच्या जीवनात दुःख नाही महाराज? प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे. न च इंद्रस्य सुखम किंचित न सुखम चक्रवर्ती न सुखमस्ती विरक्तस्य मुनिरे कांत जीवना. चक्रवर्ती राजाला जाऊन जरी विचारलं तुला सुखी आहे का, तो नाही सांगेल. प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे, फक्त प्रत्येकाचं दुःख वेगळं वेगळं आहे. मग दोन दुःखी जीव एकत्र आले तर सुखाची चर्चा करतील का? उदाहरण घ्या, तिखट अधिक तिखट बरोबर गोड. बाळाओ, तिखट अधिक तिखट बरोबर डबल तिखट. गोड अधिक गोड बरोबर तिखट डबल गोड. मूर्ख अधिक मूर्ख बरोबर शहाणा डबल ग्रॅज्युएशन. किती जरी मूर्ख एकत्र आले, एक शहाणा होऊ शकत नाही. एक कॉलेजचं पोरग कॉलेजला निघालं, तरुण मुलं भरपूर आहे म्हणून बोलतो. कॉलेजला निघालं आणि एसटीत बसलं आणि ते कंडक्टरनं तिकीट काढल्यानंतर कंडक्टर काय करतात, तिकीट काढून झालं की मोजतात, काउंटिंग करतात. तिकीट किती कटले आणि प्रवासी किती आहे. झाला असं, तिकीट भरत होते जास्त आणि प्रवासी भरत होते कमी. कंडक्टर म्हणे आजपर्यंतच्या माझ्या इतिहासात नोकरीत ही पहिली घटना आहे. तिकीट कमी माणसं जास्त असं अनेकदा होतं. काही माणसं उगेच डोळे लावतात तिकीट काढायच्या टायमाला, आणि जवळच उतरायचं असतं ना, आणि जमलं तर जमलं आणि नाही जमलं तर डोकला लागला होता. बरोबर आहे ना. म्हणे आता असा कोण बहादर असावा बाबा की त्यानं तिकीट 2 काढले. विचारणा केल्यानंतर कळलं त्या कॉलेजच्या पोरानं 2 तिकीट काढली होती. त्याला म्हणले का रे तू तिकीट किती काढले? म्हणे 2. तू आहेत किती जण? म्हणे मी एकटाच आहे. मग 2 तिकीट कायला काढले? अहो ते म्हणे एखादा हरपलं गाडी चेकिंग झाली तर मग काय करायचं? त्याच्यामुळे एखादं आपल्या जवळ असलं पाहिजे. भूक नसावं पण शिदोरी असं, एक माझ्याजवळ असलं पाहिजे म्हणे. कंडक्टर म्हणे मग दोन्ही हरपल्यावर काय करशील रे? येडा एक म्हणे साहेब मी 5 माझ्या खिशातच आहे ना. हे जाईल, कळलं जाईल. धन्यवाद. बाकी जाईन परसाद घेतल्याशिवाय जाऊ नका आता. विठाला विठाला. असे किती मूर्ख एकत्र आल्यावर शहाणा होईल. एक मूर्ख माणूस दाढी करायला गेला आणि त्यानं नाव्यासोबत डोकं लावलं. आता माझ्या ऋषीने आज सुंदर फ्रेश करून दिली बरं का. मला म्हणे बाबा थांबा 5 मिनटं. तर ते चेहरा कस तरी दिसत होता, थांबा म्हणे थोडं. मग ते नाव्यासोबत त्यानं डोकं लावलं. कुणासोबत डोकं लावा माणसानं, पण नाव्यासोबत लावू नये. का? त्यांच्याकडं सगळ्या प्रकारची माणसं येणारी असतात आणि त्यांची आकलन शक्ती जास्त असते. आकलन शक्ती जास्त असते, लक्षात ठेवा. पण ह्या मूर्खाला काय करणार? हे मूर्ख द्यायला म्हणे का हो किती वर्ष झाले दाड्या करता? ते नावी म्हणले बुवा मी 15 वर्ष झाले दाड्या करतो. तो मूर्ख म्हणे मग 15 वर्षात कधी तुम्हाला गाढवाची दाढी करण्याचा प्रसंग आला का? नावी म्हणे पहिलाच टाइम. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. महाराज म्हणले असे किती मूर्ख एकत्र आले म्हणजे शहाणा होईल? होणारच नाही. कसं किती जरी दुःखी जीव एकत्र आले तर सुखाची चर्चा होणार नाही. मग 2 दुःखी जीव एकत्र आले तर सुखाची चर्चा होणार नाही. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया धन बैरागी. कोई तन दुखी कोई मन दुखी कोई धन भी न रहत उदास.
थोडे थोडे सब दुखी सुखी राम के दास. प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे, म्हणून जीवाचा संग सुद्धा आपल्या फायद्याचा नाही. आपण आता देवाच्या संगतीत जाऊ. देव चैतन्य आहे, परिपूर्ण आहे, पण देव हा संग करू देणारा नाही, देव असंग आहे. मग महाराज म्हणले देवाची संगत सुद्धा आपल्या फायद्याची नाही, आपण आता संताच्या संगतीत जाऊ. संत चैतन्य आहेत, परिपूर्ण आहेत आणि संग करू देणारे सुद्धा आहेत. ठीक आहे महाराज, तुम्ही म्हणता म्हणून आम्ही संताच्या संगतीत येऊ, पण आमचा फायदा काय? जगाच्या पाठीवर लोक दोनच गोष्टीचा विचार करतात हा. एक तर फायदा, नाही तर बोला बोला तोटा. तोटा म्हणजे लॉस, नॉट सूर्या. हां, तोटा म्हणजे लॉस. महाराज म्हणले फायद्याच्या गोष्टीत एक प्रवृत्त होतात माणसं. कुठंही पाऊल टाकायच्या अगोदर माणसं विचार करतात माझा फायदा आहे का माझं नुकसान आहे. विठाला विठाला आम्ही संताच्या संगतीत येऊ, पण आमचा फायदा काय? महाराज म्हणले फायद्याशिवाय लोक इकडे येणार नाही. हे आता कीर्तनाला येता वेळेस लोक आम्हाला 100 फोन करतात. महाराज म्हणजे आजचं नाही सांगत हा, तसं आम्ही वर्ष झाले संपर्कात आहोत. महिन्याला एक फोन वाजतात मला करतातच, महाराज आठवण आहे का, महाराज आठवण आहे का. पण असं काही गावात येत नाही मग फोन. क्वचित गावं असतात तिथून फोन रिटर्न येतो. महाराज येईपर्यंत कुठपर्यंत 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 कुठपर्यंत. कीर्तन झालं, जातानी महाराज कुठं उलथून मेला, गरज नाही. लोक मतलब के है सब संग साथी, दिल का साथी नहीं है कोई. मतलबानं जग जोडलेलं आहे का नाही. मग महाराज म्हणले आम्ही संताच्या संगतीत येऊ, पण आमचा फायदा काय? महाराज म्हणले संताच्या संगतीत आले ना, तुम्हाला एक उत्तम प्रकारचा लाभ होणार आहे. लाभ पाये संपतच नाही ते. बरोबर आहे ना.
काय गोड. आता पुढच्या चरणाला आहेत का एवढ्या का संपल्या दादा नाही ना. हा महाराज म्हणले येतो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. संताच्या संगतीत आल्याच्या नंतर तुम्हाला उत्तम प्रकारचा लाभ होणार आहे.